सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत. पावसाळ्याला सुरुवात झाली की बाजारामध्ये पावसाळी रानभाज्या यायलाही सुरुवात होते. तर अशीच आजची औषधी भाजी टाकळा ही आपण बघणार आहोत कशी बनवायची आहे. यासाठी मी टाकळ्याची पाने फक्त पाने तोडून घेतली आहेत, देठं वगैरे घेतलेली नाही. तर सुरुवात करूया रेसिपीला. लोखंडी कढई गरम करून घेतली आहे. शक्यतोवर पालेभाज्या लोखंडी भांड्यात बनवाव्यात. 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. त्याने फ्लेवर जास्त चांगला येतो. 2 मिरच्या घातल्या आहेत. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. कांदा घालून झाला की त्यामध्ये मीठ आणि थोडी हळद घालून परतून घ्यायचे आहे. कांद्यामध्ये मीठ टाकले परतताना की कांदा पटकन शिजला जातो, त्यामुळे थोडं मीठ मी सुरुवातीलाच घातलेले आहे. आता एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला कांदा नरम करून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर हा कांदा व्यवस्थित मऊ झाला आहे. त्याला एकदा पुन्हा परतून घेऊया आणि कापलेली टाकळ्याची पालेभाजी आपण यामध्ये घालून घेऊया. वरतूनच पालेभाजी मी टाकणार आहे, मिक्स आत्ता करणार नाहीये. पालेभाजी टाकून झाल्यावरती वरतून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर शिजून देणार आहे. असे केल्याने कांदा पण व्यवस्थित खालतून शिजला जातो आणि वाफेवरती पालेभाजी पण छान शिजते. कांदा मध्ये मध्ये कचकचत नाही. एक 3 ते 4 मिनिटानंतर झाकण उघडून बघणार आहे. चांगल्या वाफेवरती शिजलेली आहे कांदा आणि पालेभाजी सुद्धा. एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. एक 2 ते 3 मिनिटे गॅस मंद ठेवून झाकण न ठेवता पुन्हा अशीच परतून घ्यायची आहे आपल्याला. आणि सगळ्यात शेवटला आता यामध्ये मिरची पावडर घालणार आहे. आधी सुरुवातीला घातली नव्हती कारण मिरची पावडर खालती लागू शकते आणि त्याचा जळकट वास भाजीला येऊ शकतो. 3 ते 4 चमचे ओलं खोबरं घातलं आहे. पुन्हा थोडंसं शेवटला मीठ घालत आहे. सुरुवातीला फक्त कांदा कोंबवण्यासाठीच घातलं होतं. आणि पालेभाजी तसंही मीठ शेवटला घालावं, कारण पालेभाजी जेव्हा शिजवताना आपण खूप जास्त दिसते आणि ती शिजून झाल्यावर आळते, त्यामुळे मिठाचे प्रमाण वरखाली होऊ शकते. आता ही पालेभाजी पुन्हा परतून घेते 1-2 मिनिटं आणि पालेभाजी ही टाकळ्याची आपली तयार झालेली आहे. या पावसाळी पालेभाज्या सीझनमध्ये निदान 2 ते 3 वेळा तरी आवर्जून खाव्यात. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मित्र आणि परिवारासोबत शेअर करा, लाईक करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.